नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्याच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आपल्या भेटीला कृष्णात खोत इथे आलेले आहेत आणि त्यांच्या रिंगाण या कादंबरीला त्यांना साहित्य अकादमीचा 2023चा पुरस्कार मिळालेला आहे. सर्वप्रथम खूप खूप स्वागत तुमचं स्टुडिओमध्ये. आणि या साहित्य अकादमीचा पुरस्कार तुम्हाला मिळाला त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. या कादंबरीसाठी तुम्हाला जो पुरस्कार मिळालेला आहे, तर आपण सुरुवात इथूनच करूया की या रिंगाणबद्दल काय सांगाल? रिंगाण ही कादंबरी अभयारण्यग्रस्त किंवा धरणग्रस्त एकंदरीत जी विस्थापित झालेली जी लोक आहेत कोणत्याही कारणानं, त्या विस्थापित झालेल्या लोकांच्या बद्दलचं काही एक म्हणू पाहते. ही अभयारण्यग्रस्त असणारी जी लोक आहेत, या लोकांचे प्रश्न देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपण इतकी वर्ष सोडवू शकलो नाही. आणि मग त्याचा अनेक अंगानं मला दिसलेला जो त्यांच्या ज्या समस्या असतील किंवा त्यांचा जो विचार असेल, तो विचार मला त्यांच्या शब्दातून त्यांच्या जगण्यातून मांडायचा होता. तो मी या रिंगाण या कादंबरीमध्ये सविस्तरपणे त्याचा वेध घेतलाय. या कादंबरीमध्ये आपण फक्त विस्थापितांचाच प्रश्न मांडतो असं नाही, तर आपल्या सगळ्याच जगण्याचं विस्थापन आपण करतो आहोत. आपण आधुनिक समजल्या जाणाऱ्या सर्व मानवजातीला हा एक मेसेज आहे की आपण सर्वजण विस्थापित आहोत आणि आपण इतक्या टोकावरती विस्थापन आपण करून घेतलं आहे. म्हणजे विस्थापनाचे दोन प्रकार आहेत. एक ऐच्छिक विस्थापन असतं आणि एक अनैच्छिक असतं. ऐच्छिक विस्थापन म्हणजे आपण नोकरी धंद्यासाठी बाहेर पडतो, ते ऐच्छिक असतं. परंतु तुम्हाला ज्या ठिकाणावरून जायचंच नाही आहे, अशा ठिकाणावरून तुम्हाला कोणतरी कुठली तरी यंत्रणा, कुठली तरी व्यवस्था तुम्हाला उचलून फेकून देते आणि तुम्हाला नको त्या ठिकाणी नेऊन ठेवते. ते विस्थापन जे आहे, त्या विस्थापनाबद्दल ही जास्त भाष्य करते. आता ही भाष्य करत असताना दोन गोष्टी मी सांगतो यामध्ये. मानव उत्क्रांत होत गेला आणि उत्क्रांत होत होत मानव ज्यावेळी जातो, त्यावेळी अशा एका टप्प्याला आपण आलो आहोत की ह्या सगळ्या पर्यावरणाला गृहीतच धरलेलं नाही, निसर्गाला आपण गृहीतच धरलेलं नाही. आणि ते गृहीत न धरल्यामुळं फक्त ह्या पृथ्वी तलावर मानव नावाची जात आहे आणि बाकीची कोणतीच जात नाही, असा जो मानवानं एक अतिशय गोड गैरसमज करून घेतलेला आहे, त्याच्याबद्दल देखील ही कादंबरी भाष्य करते आहे. निसर्ग आणि मानव याचा काय संबंध आहे आणि त्यातला संघर्ष काय आहे. आणि निसर्ग आज ना उद्या आपल्याला जर अशा पद्धतीने निसर्गाला गृहीत गेलो तर आपल्याला अनेक असे प्रसंग येतील. अचानकपणे वादळ होत आहेत, अचानकपणे पाऊस पडतोय. अशाच पद्धतीनं आपण नवउत्क्रांतवादाच्या टप्प्यावर येऊन पोचलोय असं म्हणायला काहीतरी विधान ही कादंबरी करते आहे. हे असं सर्व ह्या रिंगाणमध्ये आहे. म्हणजे एक वर्तुळ पूर्ण करते ही कादंबरी. आपण जन्माला आदिम अवस्थेतून आपण अगदी अलीकडं आधुनिक झालो आणि आता आधुनिकतेतून आपण परत आदिमतेकडे जाऊ की काय, असा प्रवास आपला होण्याची शक्यता आहे. आणि तो प्रवास सुखकर असेल का काय, किंवा मानवाच्या किंवा कोणत्याही इथल्या सजीवाच्या मेंदूमध्ये अशी शक्यताच असते की आपल्या पूर्व संचिताबद्दल किंवा आदिमतेबद्दल त्याच्या मेंदूमध्ये कुठं नाही कुठंतरी एक असा एक धागा, अशी एक सूचकता असते की ज्यावेळी सगळे पर्याय संपतील त्यावेळी तो आदिमतेकडे जाईल. या कादंबरीतला जो देवाप्पा नावाचं जे पात्र आहे, ते पात्र महेश यातली रानटी होते, म्हणजे पाळीव महेश रानटी होते, तसा देवाप्पा देखील आपण आधुनिक होत होत जात असताना त्याचा ताप होतो आणि तो त्या पाळीव असणाऱ्या आपल्याच जनावराबरोबर आपले संबंध जोडू पाहतो. आणि त्यातला जो संघर्ष आहे, ही म्हैस इथल्या निसर्गाचं प्रतीक आहे आणि देवाप्पा हे मानवजातीचं प्रतीक आहे. ह्या दोन प्रतीकातून असणारे हे द्वंद्व किंवा हे असणारे युद्ध, हे रिंगाणचं असणारं एकंदरीत सगळं कथानक किंवा अशा पद्धतीचं रिंगाणची मांडणी. अच्छा, म्हणजे कितीही आपण म्हटलं की आम्ही प्रगत आहोत, निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही, हे नक्की सत्य आहे. हो, निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही. काही वर्षापूर्वी कोरोनाचा कालखंड सगळ्या जगानं अनुभवला, ते उदाहरण बघतो. खरं तर भारत हा 3 ऋतूंचा असणारा देश मानला जातो, पण या ठिकाणी कधीकधी त्या ऋतूंचा संदर्भच बदलून गेलाय की काय असं चित्र दिसतं. एकाच दिवसामध्ये 3 ऋतू आपल्याला बघायला कधी कधी मिळतात. ही गोष्ट या दिशेकडे घेऊन जाते आहे असं वाटायला लागतं. मानवानं जेवढा हस्तक्षेप केला आहे तेवढा या पृथ्वी तलावर कोणत्याही प्राण्यानं हस्तक्षेप केलेला नाही. याचंच ते उत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं. नाही, अगदी खरं आहे. या व्यतिरिक्त आणखीन कोणकोणतं लिखाण आहे तुमचं? माझी 2000
2001 पासून मी लिहितो. 2001ला गावठाण नावाची कादंबरी मौज प्रकाशननं प्रकाशित केली. ती एका कष्टकरी स्त्रीचं जगणं काय आहे खेड्यातल्या आणि तिचा असणारा सगळा जो परिसर आहे त्या परिसराची बोली, मी पन्हाळगडाच्या पायथ्याला राहतो त्या परिसराची बोली त्यामध्ये असेल, त्या बोलीतून ती मौज प्रकाशननं काढलेली कादंबरी आहे. त्यानंतर माझी रौंदाळा नावाची एक गावचंच राजकारण, किती अन्न वस्त्र निवारा आणि चौथी गरज राजकारण व्हावी, आपण इतकी माणसं ह्या राजकारणामध्ये बाधित झालेली आहेत, इतका संसर्ग ह्या राजकारणाचा व्हावा की जगण्याचे सगळे संदर्भ बदलून जावेत, अशा पद्धतीचं लेखन ते रौंदाळा नावाच्या कादंबरीतून आलं आहे. म्हणजे रौंदाळा याचा अर्थ चिखल, म्हणजे चिखल झाला आहे आपल्या सगळ्या जगण्याचा ह्या राजकारणानं केला आहे की इतका चिखल व्हावा आणि ते खेड्यापाड्यामध्ये पोचावं की आपले सगळे नातेसंबंध दुरावावेत, आपले सगळे शेतीभातीचे संदर्भ आपण बदलून टाकावेत, आपल्या गावचा चेहरा बदलून टाकावा, या संदर्भाची ती कादंबरी होती. आणि मी परत तुम्हाला म्हणालो की झड झिंबड नावाची कादंबरी माझी आहे की निव्वळ पाऊस नायक असलेली ती कादंबरी आहे. म्हणजे पावसाची किती रूपं त्यामध्ये, वेगवेगळी रूपं, हे जरी त्या अभ्यासकांनी अनेक वेळा त्याच्यावर भाष्य केलं असलं तरी देखील मला परत तेच सांगायचं आहे, निसर्ग आणि मानव याचे संदर्भ किती बदलून टाकले आपण, याचं भाष्य करणारी ती झडझिंबट नावाची कादंबरी आहे. म्हणजे सातत्याने एखाद्या गावावर 15 दिवस कितीतरी वर्षाचा एकदमच पाऊस पडतो. म्हणजे पावसाळ्यातला एकदम पाऊस पडणं वेगळं आणि कितीतरी वर्षाचा एकदम पाऊस पडणं ही किती गोष्ट आहे. आणि सगळं गाव पूर्वीची साधनं, पूर्वीच्या जगण्याचे संदर्भ शोधत जातं आणि त्यावेळेला आपल्याकडं काहीही शिल्लक नाही. म्हणजे कंदील नावाची गोष्ट आपण ठेवली नाही, आपण जात्यावरती दळत होतो हे फक्त ऐकतो आता आणि तिचं चित्र बघतो, ते आपल्याकडे ठेवलेलं नाही. हे संदर्भ पूर्वी पाऊस पडत असताना सगळीच लोक अशा पद्धतीनं महिने बाजारपेठला न जाता जगत होती. पण आता माणसं अतिशय गाफील जगतायत आणि त्या गाफीलतेला निसर्ग नाही आपल्याला ठेवू शकणार, गृहीत धरतायत सगळ्या. हां, आणि ही गोष्ट निसर्ग कधीही आपण बेदखल निसर्ग करेल याच्यावर आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मी म्हणतो कोणत्याही गोष्टीपेक्षा आपल्याला शुद्ध हवा मिळते का आपण बघायला पाहिजे, ह्याची जास्त गरज आहे. शुद्ध पाणी मिळतं का बघायला पाहिजे, शुद्ध अन्न मिळतं का बघायला पाहिजे, याची कधीच चर्चा आपण करत नाही. आपण बाकीच्याच गोष्टीची चर्चा करतो. अन्न वस्त्र निवारा ह्या प्राथमिक गरजेंच्याबद्दल आपण कधीच बोलत नाही, बाकीच्या गोष्टीबद्दल सातत्यानं बोलतो. आणि निसर्गामध्ये ह्या गोष्टी भागवण्याची क्षमता आहे, पण आपण सर्वजण ओरबडून घेतो आहोत आणि त्याचा परिणाम आपण भोगतोय. आणि नजीकच्या पिढीला ही पृथ्वी अंधण आहे, आपण पाहुणे म्हणून आहोत, पण नजीकच्या पिढीला आपण ही पृथ्वी आहे तशी का देत नाही, आणि ती देत नसेल तर आपण सर्व मानवजात गुन्हेगार आहोत असं का वाटू नये आपल्याला. आणि ही फक्त आपल्या देशापुरती मर्यादित गोष्ट नाही राहिली, अखिल मानवजातीला ही गोष्ट लागू होते. म्हणून झडझिंबड कादंबरीमध्ये किंवा रिंगाणमध्ये किंवा गावठाणमध्ये सातत्यानं निसर्ग येतोय. कारण मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलेलो माणूस आहे, शिक्षणाची माझी पहिली पिढी आहे, मी सगळं लहानपणापासून बघत आलेलो होतो. आणि हे सगळं कसं बदलत गेलं आणि हे बदल खूप वेगानं होत आहेत. अलीकडच्या 10 वर्षात तरी त्याचा वेग प्रचंड वाढला आहे आणि तो वेग सर्वसामान्य माणसांना गर्तेत नेऊन टाकेल. आपणच ह्या पृथ्वीचे मालक आहोत असं मुठभर लोकांना वाटत असेल तर या असणाऱ्या 96-97% लोकांचं जगणं काय होईल याचा कधीतरी विचार या मुठभर लोकांनी करायला पाहिजे असं सातत्यानं मला वाटतं लेखक म्हणून. आता तुम्ही म्हणालात की ग्रामीण भागातच तुम्ही वाढलेले आहात आणि अर्थातच तिथलं चित्रण तुमच्या लेखनामध्ये येतंच. त्याचप्रमाणे आपल्या लेखनावरती एक प्रभाव असतो की जे आपण वाचलंय किंवा आपले जे आदर्श आहेत साहित्यामध्ये असतील किंवा आपले शिक्षक असतील, आपले आजूबाजूचे गुरुजन असतील, तर तुमच्या साहित्यावरती किंवा तुमच्या लेखनावरती नेमका कोणाचा प्रभाव दिसून येतो? आता तसा प्रभाव म्हटलं तर आपण काय करतो की अनेक गोष्टी वाचतो. म्हणजे मला खरं तर जास्तीत जास्त माणसं वाचायची सवय, निसर्ग वाचायची सवय होती, त्याचा खूप प्रभाव माझ्या लेखनावर आहे. मी खऱ्या अर्थानं लेखनाचं कुठलं तंत्र किंवा तंत्र हे न शिकता मी तसं पारंपरिक अर्थानं रेग्युलर कधी कॉलेजेस केलं, एक्सटर्नल कॉलेज केलं. त्यामुळं या गोष्टी विद्यापीठामध्ये जाऊन किंवा सिनियर कॉलेजमध्ये जाऊन कोणीतरी प्राध्यापकांना मला शिकवलं वगैरे या गोष्टी माझ्या वाट्याला आल्या नाहीत. कारण म्हणजे माझ्या गावातली जो मुलगा 10वी शिकेल तो नोकरीच्या शोधातच बाहेर पडायचा. मग बहिस्थ विद्यार्थी म्हणून मग मी सगळं शिक्षण पूर्ण केलं, नंतर मी नोकरीला लागलो. पण नोकरीला ज्या ठिकाणी लागलो, कळे विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज कळे या ठिकाणी, त्या ठिकाणी मात्र मी 10वीपर्यंत कधीही काही वाचत नव्हतो, कारण वाचायचं असतं हे माहीतच नव्हतं. कारण तसं आम्हाला कोण सांगणारं किंवा एक तर खेड्यातली सगळी मुलं फक्त आपली जनावरं, शाळा करणं, परीक्षेमध्ये पास होणं आणि पुढच्या येतेत जाणं
आणि काहीतरी आपल्या उदरनिर्वाहाचं साधन तयार करणं. याच धडपडीमध्ये त्या काळातली सगळीच मुलं अशी करत असावीत. अपवादात्मक ठिकाणी निमशेर असणाऱ्या ठिकाणी ग्रंथालय नावाची गोष्ट होती किंवा असेल, पण मी ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी ही गोष्ट मला कधीच दिसली नव्हती. पण मी ज्या सर्व्हिसला लागलो ज्या हायस्कूलमध्ये, त्या हायस्कूलचं मी कळे विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज कळेमध्ये, तिथलं जे ग्रंथालय होतं ते ग्रंथालय माझ्यासाठी खुलं झालं. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपले अनुभव आपण अशा पद्धतीनं मांडू शकतो. मग अनेक लेखक, मी माझ्या सुरीचे लेखक म्हणून आपण अनेक लेखक वाचले की त्यांची यादी खूप मोठी होईल. ती सगळी वाचत असताना मला असं वाटायला लागलं की अरे आपणही असं लिहू शकतो, आपणही असं मांडू शकतो. आणि मग त्यातून माझी गावठाण नावाची पहिली कादंबरी आली. आणि ती मौजसारख्या, मला खरं तर मौज किंवा ही गोष्ट किंवा हे प्रकाशन संस्थेतलं काय माहीत नव्हतं मला, पण तरीही ही गोष्ट लक्षात आली. नंतर मौजेसारख्या नावाजलेल्या अतिशय मोठमोठे लेखक त्या प्रकाशन संस्थेसाठी लिहितात, त्या संस्थेमार्फत माझं पुस्तक येतंय हे पुस्तक आल्यानंतर मला समजलं. त्यामुळे तोही काय मुद्दा नव्हता. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपल्याकडं ते पोटेन्शियल आहे किंवा आपण ते लिहू शकतो. हा एक आत्मविश्वास आला. आणि मग मी लिहित गेलो. ते 2001 पासून ते 2023ला अकादमी मिळाला. ही गोष्ट जरी खरी असली तरी माझं लेखन सातत्यानं चालू आहे, वाचन चालू आहे. मला त्या ग्रंथालयाचा शाळेतला खूप उपयोग झाला आहे असं मला वाटतं. म्हणजे नेहमी आपण एक वाक्य ऐकत गेलो की वाचाल तर वाचाल. जेव्हा त्याचा आपण अनुभव घेतो तेव्हा आपल्याला ती गोष्ट खरंच समजते की ग्रंथालयांचा किती उपयोग आहे. आज दुर्दैवाने आपल्याला असं दिसून येत नाही की ग्रंथालयांमध्ये मुलं वाचायला बसली आहेत किंवा पुस्तकं घेऊन जात आहेत. म्हणजे दिसतं, पण प्रमाण फार कमी आहे. फार कमी आहे, त्याचं फार कमी आहे. शाळेतून असे खरं तर आपण शिकत होतो त्यावेळी असलं कधीही वाचा वगैरे कोण सांगणारे शिक्षक नव्हते. आता दररोज काहीतरी शासन प्रयोग राबवतंय, कोणतरी कुठल्या तरी स्तरावर राबवतंय. याचा अर्थ असा की त्याचा अवेअरनेस वाढला आहे, हे ठीक आहे. परंतु त्यामध्ये जेवढी पद्धतीनं किंवा जेवढ्या ह्याच्यामध्ये दिसलं पाहिजे ते दिसत नाही आपल्याला. आणि तो पोटोपुरता विषय न राहता खरोखर ज्याला वाचनाची आवड आहे, खेड्यापाड्यामध्ये ती अजूनही भूक आहे, पण खेड्यापाड्यातल्या असणाऱ्या मुलांच्यापर्यंत ते पोचलं पाहिजे. खेड्यापाड्यामध्ये जसा मोबाईल पोचला तसं पुस्तक पोचतंय का याचा विचार आपण जर केला. आणि घरामध्ये जर मी मोबाईल 10,000चा घेत असेल तर मला एक 100 रुपयाचं पुस्तक घेता आलं पाहिजे, अशी मानसिकता किमान आता 10वी शिकलेली प्रत्येक घरात, अपवादात्मक खेड्यापाड्यामध्ये किंवा आदिवासी भागात नसेल, पण आपल्या महाराष्ट्रातल्या असणाऱ्या काही अशी गावं आहेत की जी, आता माझ्यासारखं गाव होतं 1985-86ला, त्यात वीजही नव्हती, पण आता त्या सगळ्या गोष्टी आल्या. आणि लोकांना दररोजचं दैनंदिन रोजगाराला गेल्याशिवाय किंवा असं काम केल्याशिवाय काय मिळत नव्हतं. पण आता बऱ्यापैकी स्थिती असताना देखील माणसांना पुस्तक घेऊ वाटत नाही, किंवा शिकलेल्या माणसांनाही पुस्तक घेऊ वाटत नाही, किंवा शिकलेल्या माणसांना आपल्या घरामध्ये पुस्तकाचा कपाट असावा असं वाटत नाही. ही गोष्ट, ही मानसिकता समाजाची बदलायला पाहिजे की जी पाश्चिमात्य देशामध्ये, बाकीच्या देशामध्ये जी दिसते आपल्याला, ती गोष्ट आपल्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे, तर ती गोष्ट होईल असं मला वाटतं. आज घरोघरी आपण बघतो की वेळ असतो प्रत्येकाला स्वतःचा, पण तो वेळ ते मोबाईलमध्ये व्यतीत करत असतात. कधी असं बघायला मिळत नाही की वेळ आहे म्हणून पुस्तक वाचतात. एक तर पुस्तक आपल्या सभोवतीनं असेल तर ते पुस्तक वाचतील. पुस्तकच तुमच्या घरात नाही. आणि पूर्वी पुस्तकं आणण्यासाठी म्हणजे मी वाचायला लागलो त्यावेळी पुस्तक मला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे म्हणून काही प्रवास केला आम्ही. पण आता पुस्तक प्रवास करत तुमच्यापर्यंत येऊ पाहतंय, पण ते पुस्तक तुम्हाला घेऊ तुम्ही पाहत नाही. ही गोष्ट, ही मानसिकताच अशी का झाली असावी, ती बदलायला हवी. अगदी नेमकं म्हणालात तुम्ही की वाचन संस्कार घडत नाहीयेत जसे पाहिजेत तसे. मगाशी तुम्ही म्हणालात की अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या मूलभूत गोष्टी आहेत, त्याचप्रमाणे शिक्षण ही सुद्धा तेवढीच गरजेची गोष्ट आहे. पण एक तफावत अशी दिसते की जेव्हा आपण शाळेमध्ये शिकत होतो तेव्हाचं शिक्षण आणि आज जे शिकवलं जात आहे किंवा ज्या पद्धतीने शिक्षण चालू आहे, तर एक लेखक म्हणून याकडे तुम्ही कसे बघता किंवा यावर काही तुम्ही लिहिलं आहेत का? खरं तर मी शिक्षक म्हणून नोकरी करतोय, बरोबर. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेचा माझा फार संबंध नाही जवळचा. गेली 30-32 वर्षे मी ह्या व्यवसायामध्ये आहे. म्हणजे शिक्षण संस्कार करतं का, तर खरं आहे. शिक्षणात संस्कार होतात का, तर होतात, खरं आहे. पण ते ठरवून असं कुठली गोष्ट होत नाही. होतं काही की शिक्षित आणि सुशिक्षित याच्यामध्ये इतका मोठा फरक आपण करून ठेवला. कितीतरी अशिक्षित असणारी माणसं की आपल्याला सुशिक्षितांच्या पेक्षा देखील चांगली वागणारी दिसतात. खरं. म्हणजे शिक्षणानं
या गोष्टी कमी व्हायला पाहिजे होत्या आणि ती अशिक्षित माणसांच्या पेक्षा देखील पुढचा विचार करायला पाहिजे होती, परंतु ती पाठीमागे कुठेतरी जात आहेत. ती आधुनिक व्हायला पाहिजे होती असं आपण म्हणतो, लिबरल व्हायला पाहिजे होती ती म्हणतो, ती लिबरल होत नाहीत असं आपल्याला दिसतं. म्हणजे सगळी आभासी दुनिया आपण केलेली आहे. म्हणजे आपण काय म्हणतो की विद्यार्थ्याला टक्केवारी किंवा एखाद्या मुलाला टक्केवारी इतकी पडली, ती टक्केवारी पडल्यानंतर शिक्षकाला बरं वाटतं, त्याच्या आईवडिलांना बरं वाटतं, शिक्षण संस्थेला बरं वाटतं, शासनाला पण बरं वाटतं की आपल्या शिक्षण व्यवस्था चांगली पुढारलेली आहे किंवा शिक्षण व्यवस्था प्रगत करते आहे. कागदावर ही गोष्ट खरी असली तर प्रत्यक्षात ही गोष्ट खरी आहे का, तर ती प्रत्यक्षात गोष्ट खरी नाही. हेच तुम्हाला अनेक ठिकाणी जर टेस्ट घेतली तर दिसेल तुम्हाला. काळ्या माळ्या भिंगोळ्या नावाच्या माझ्या कादंबरीमध्ये हा सगळा प्रश्न म्हणजे विनाअनुदानित, अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक या स्तरावरचं शिक्षण आज काय चालतं आहे खेड्यापाड्यामध्ये, आणि हेच उद्याचं शिक्षण. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की देश, कोणताही देश गुलामगिरीमध्ये नेण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या देशानं आक्रमण करायची गरज नसते. तुम्ही शिक्षण मोडत नेलं की तुम्हीच गुलामगिरीत अडकता. आणि गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी आपण शिक्षणाची दारं खुली केली आणि आत्ता मात्र आपण गुलामगिरीमध्ये जाण्यासाठी शिक्षण घेतोय की काय, अशी व्यवस्था आपण करून ठेवलेली आहे. काळ्यामाळ्या भिंगोळ्यामध्ये ही गोष्ट प्रामुख्यानं आपल्याला जाणवते. आणि ही कादंबरी 0 के 0 हाच पाडा म्हणते असं मला वाटतं. म्हणजे शेवटी गुणाकार शून्यच येतोय की काय, काहीच नसतं की काय, असं वाटावं इतकं भयावह असणारं चित्र आपल्याला दिसतं. आणि मग मात्र आपण सगळ्यांची, समाजसुधारकांची, शिक्षण विचारवंतांची अशी नावं आपण घेणार आणि प्रत्यक्ष मात्र त्याच्या विरोधात आपला कारभार करणार, ही गोष्ट आपल्याकडे दिसते आहे. आणि ज्या सावित्रीबाईंचं नाव घेतो, ज्या महात्मा फुलेंचं नाव घेतो किंवा आणखी तत्सम असणाऱ्या अनेक शिक्षण तज्ज्ञांची नावं आपण घेतो, त्यांच्या पुढं आपण एक टप्पा, एक पाऊल जायला पाहिजे होतं. ते गेलंय का ते आभासी पाऊल आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे जी गोष्ट आपण सहजरित्या इतकी दारं खुली असताना आपल्याला करता आली असती ते आपण करू शकलो नाही. पालकांनी अवास्तव आपल्या मुलांच्याकडं अपेक्षा ठेवल्यामुळं आमच्या आईवडिलांना कितवीत शिकतं हे माहीत नव्हतं, काही फरक पडला नाही, पण आमच्या मुलांना ते स्वातंत्र्य राहिलं नाही. त्यांचं बालपण आपण चोरून टाकलं. लहान वयामध्ये मुलानं खेळलं, मुलानं फिरलं तर त्या गोष्टी, त्यांचा कल्पनेचा विकास होईल. कल्पना विकास नावाची गोष्ट संपली तर आपल्याला संशोधक, शास्त्रज्ञ, लेखक, विचारवंत, कलावंत सगळे संपतील. आपण कारकून तयार करू. कारकून तयार करण्याचा कारखाना आपण शिक्षण व्यवस्थेमध्ये निर्माण केला आहे का काय, असा प्रश्न मला पडतो नाही. आणि यामध्ये ही सगळी पिढी, संपूर्ण पिढी भरडली जाते. हा संपूर्ण, कारण काय होतं की आपल्याकडं काय आहे की एक तर आपण एकाच्या पाठीमागून एक जाण्याचीच आपली जास्त मानसिकता आहे की जे जगानं केलं त्याच्यापेक्षा वेगळं केलं तर आपल्याला जगता. ही सिस्टीम अशी आहे, त्या सिस्टीममध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर तीच गोष्ट करावी लागते. म्हणून ही सिस्टीम, ही चौकट पूर्णपणे बदलायची असेल. पर्याय उपलब्ध राहतात, पर्याय उपलब्ध ठेवलेलीच नाहीत आपण. आणि पर्याय दाखवलेले असतात ते पर्याय तिथं जगण्याचं साधनच दिसत नाही तुम्हाला. ते सगळं मृगजळासारखं वाटतंय आपल्याला. जगण्याचे संदर्भ तुमचे बदलत असतील तर तुमचं शिक्षण बदलायला पाहिजे, ही व्यवस्था बदलायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे. आणि कितीही शिकलेल्या माणसाला श्रमाची लाज वाटते आपल्याला. ही श्रम संस्कृती नावाची गोष्ट आपण संपवून टाकली. म्हणजे कष्टच करायचं नाही, अभ्यास करायचा नाही किंवा कोणतंच कष्ट नको आहे, कष्टाशिवाय सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत असं वाटणं, ही गोष्ट वाईट आहे. खरं आहे, हा संस्कार फार वाईट आहे. यामागे एक विचार दिसतो की मला नाही मिळालं ना, मग माझ्या मुलांना तरी मिळू दे, असा एक विचार होतो. आणि मग त्याला सगळं आयतं मिळत जातं, त्याला मिळत जातं. पण आपण असा विचार करायला पाहिजे, मी आणि मूल ही 2 व्यक्तिमत्व आहेत. त्याची एक वाढ त्याच्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. तुम्ही फक्त त्याला चालाय शिकवण्यापुरतं ठीक आहे, त्याला पंख देण्यापुरतं ठीक आहे. पंख दिल्यानंतरही तुमची हालचाल त्यामध्ये तुम्ही करायला लागता. त्याला त्याचे पंखही संपणार आहेत आणि त्याचे पाही लुळे पडणार. तुम्ही दाखवाल त्याच दिशेने त्याने उडावं असं वाटतं आहे. आणि त्याला दुसरी दिशा दिसते आहे, त्याच्याकडे का जाऊ नये. काळ्या माळ्या भिंगोळ्या म्हणजे आपण भिंगुळवाणे झालंय. म्हणजे आपण स्वतःभोवतीचे शिक्षण फिरतं आहे आणि सगळ्या 10 दिशाच फिरतायत आपल्याला आता दिसतं आहे. पण ती आपल्याला घेरे येण्यासारखं अवस्था झालेली आहे. आपल्याला आपण त्याला चक्कर, बेशुद्ध अवस्थेकडे निघालोय आपण, असं वाटायला लागतं. आणखीन काही नवीन लिखाण तुमचं सुरू आहे? मौजकडून माझा एक कथासंग्रह येतो आहे. त्यानंतर माझी कादंबरी, लघु कादंबरी येते आहे वेगळ्या संस्थेकडून. सातत्यानं ही गोष्ट चालू असते, वाचन चालू असतं, वेगळ्या भाषेतलं, वेगळ्यातलं साहित्य चालू असतं. सातत्यानं
मला निसर्ग, आपली ही व्यवस्था, आपला समाज आणि सभोवतालचा असणारा जो परिसर आहे किंवा भोवतालचा असणारं जगणं माणसांचं आहे, हे कुतूहलाचा विषय आहे. ह्या जगण्याचे संदर्भ लोकांचे काय बदलत आहेत, ही दरी विषमतेची हळूहळू कशी वाढते आहे, याच्याबद्दल सातत्यानं चिंतन म्हणून मी करतो. आणि मला निसर्गाबद्दल खूप चिंतन असं करावं वाटतं का हे सगळं आपण संपवलं तर उद्याच्या पिढीला आपण काय ठेवू शकणार नाही. आणि ही गोष्ट तर आपल्या देशापुरती मर्यादित मला वाटत नाही. ही मानव जातीला आपण वेगळ्या दिशेकडे घेऊन जाऊ. म्हणून निसर्गाला ह्या पृथ्वीला गृहीत धरून आपण चालू नये. त्या निसर्गानं आपल्याला गृहीत धरलं तर आपण कोणत्या टप्प्यावर जाऊ क्षणामध्ये त्याचा पत्ता लागणार नाही. ही सगळं ज्ञात असताना देखील इतकं मोठं आपण धाडस का करतो आहोत असं का वाटू नये मानवाला, असं मला वाटतं. आणि आज समाजाला जशी मला वाटतं डॉक्टर्सची गरज आहे, इंजिनियर्सची गरज आहे, तशीच प्रत्येक क्षेत्रात मधल्या माणसांची गरज आहे. आणि आता तुम्ही जे मगाशी म्हणालात की श्रम करणाऱ्या माणसांची सुद्धा गरज आहे. हो, आणि ते सगळे या व्यवस्थेतून तयार व्हायला हवेत. आणि कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडं खूप ही गोष्ट काहीतरी आपण पवित्र मानतो की काय मला माहीत नसेल, पण आपण का अशा पद्धतीनं आविर्भावात जगतो किंवा अभिनिवेश आपण असा बाळगतो की अमुक व्यक्तीनं हीच गोष्ट करावी, ती गोष्ट करू नये. हे पॅरामीटर कोणी ठरवलं काय माहीत नाही. प्रत्येकाला जगण्याची गरज असताना प्रत्येकाला श्रमाची गरज आहे. श्रमाचे प्रकार वेगळे असतील. तुम्ही शिक्षक असाल, शिकवण्याचं तुमचं श्रम चांगलंच असलं पाहिजे. तसं तुमच्या क्षेत्रात तुमचं जे श्रम असतं ते श्रम तुम्ही करायला पाहिजे. विद्यार्थ्यानं अभ्यास नाही करायचा तर दुसरं काय करायचं, त्यानं करायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय त्याला मार्क मिळत असतील किंवा कामाशिवाय एखाद्याला मोबदला मिळत असेल तर ती गोष्ट काय, ती गोष्ट भ्रष्ट आहे. आणि ही गोष्ट आपल्या समाजामध्ये खूप वाढत आहे, वेगानं फोफावत आहे. ती फोफावणं लेखक म्हणून मला चिंतेत लोटते आहे असं मला वाटतं. वाचन हे एक फार मोठा संस्कार असतोच. आणि मला वाटतं जेव्हा हे अशा पद्धतीचं तुमच्यासारख्या साहित्यिकांचं जेव्हा वाचन तरुण पिढीच्या हातात येईल तेव्हा असं वाटतंय की नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह विचार ते या सगळ्याबाबत करतील. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्हाला तेव्हा कोणी सांगितलं नाही की हे वाचा किंवा अशा पद्धतीने लिहा, पण आज हे पर्याय उपलब्ध आहेत. तर मग आजच्या पिढीने असे जसं आपण म्हणालो की प्रत्येक क्षेत्रातले लोक आपल्याला हवी आहेत, तसे साहित्यिकसुद्धा निर्माण व्हायला हवे आहेत. तर एक चांगला साहित्यिक किंवा एक सजग विचार करणारा मनुष्य आपण म्हणू शकतो की नवीन पिढीतला, तर यासाठी काय करावं तरुण पिढीने? ते तरुण पिढीनं जे आपल्याला आवडतं आहे ते अतिशय ठामपणे आणि अतिशय पॅशननं करावं. ते मला असं वाटतं. कुठलीही गोष्ट म्हणजे तुमच्या वडिलांना काय आवडतं ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय आवडतं ह्याच्याबद्दलचं आणि तुम्ही त्याच्याबद्दल अतिशय श्रम करण्याची तयारी तुमची पाहिजे. म्हणजे नुसतंच आवडणं हे वेगळं, पण त्याच्याबद्दलचे कष्ट उचलण्याची तयारी तुमची असली पाहिजे. इथं जगण्यासाठी आपण सगळीजण धडपडतो असतो. कुठलाही माणूस, कुठलाही जीव बनतो. म्हणजे इथली मुंगी देखील शांत बसत नाही, धडपडत असतो. आपापले पर्याय उपलब्ध असतात, परंतु हे पर्याय चांगल्या अर्थानं दुसऱ्याला त्रास न देता आपल्या स्वतःच्या ताकदीवरती, हिमतीवरती उभा करता येताल का याचा विचार आपण करायला पाहिजे. हा एक मुद्दा. आणि तरुणांच्याकडं खूप गोष्टी आहेत, पण तरुणांना आपण एका साच्यामध्ये बांधून ठेवतो आहोत. ते साचा सगळा उद्ध्वस्त करायला पाहिजे मला वाटतं. म्हणजे लेखक काय करतो तर लेखक प्रश्न निर्माण करतो, उत्तरं समाज मग त्या शोधत असतो. हे प्रश्न आहेत, लोकांना प्रश्नच कळेनात. ही गोष्ट आताची शोकांतिक आहे. का कळत नाही तर विचारच करायचा नाही. आणि विचार करण्याची प्रक्रिया थांबू नये यासाठी वाचन पाहिजे. वाचन कशासाठी असावं लागतं तर विचाराची प्रक्रिया सातत्यानं चालू राहते आपली. विचार करायला लागतो माणूस. ज्यावेळी विचार संपतो त्यावेळी तो रोगी आहे असं मी म्हणतो. तसला रोग पसरू नये. विचार करण्याचा रोग पसरत जायला पाहिजे. नवनिर्मितीसाठी विचार गरज असतो आणि विचारातूनच सगळ्या गोष्टी आपोआप येतात. त्यामुळं शोध असतील, संशोधक असतील, कोणी लेखक असतील, विचारवंत असतील, हे सगळे वाचल्यानंतर विचार करतील, बघितल्यानंतर विचार करतील. या सगळ्यातूनच आपण त्यांना कुठंतरी बंदिस्त करून ठेवतो आहोत. हे बंदिस्त करता कामा नये. मला वाटते कोणत्याही तरुणानं बंदिस्त राहू नये. आपण हे सगळं चौफेर आपल्याकडं सगळी दुनिया आपल्यासाठी रिकामी आहे. इकडं जावं, उडावं, आपल्याला पंख आहेत, उडावं आणि त्यातून तुम्हाला जे काही गवसेल ते तुमचं नवीन निर्माण करू शकाल तुम्ही. ते नवनिर्माण तुमचं असेल. सर, पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करते आणि तुमच्या अशाच पुढील लिखाणासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात, खूप छान गप्पा मारल्या सगळ्या श्रोत्यांशी, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.
धन्यवाद. मलाही आकाशवाणीत पण बोलवलं आणि माझे विचार मांडण्याचं, माझ्याशी गप्पा करण्याचं आणि माझ्यावर प्रेम दाखवलं त्याबद्दल मी आकाशवाणीचा तुमच्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.